कार्यकर्त्यांना संधी देतो, परंतु बाकीच्या पक्षामधून ज्या पद्धतीने निवडणुका लढवण्याची समीकरणं असतात त्यात आम्ही कमी पडतोय, अशा प्रकारची त्यांनी खंत व्यक्त केलेली आहे. माझं म्हणणं आहे की ही लढाई आहे, ही लढाई आम्ही विरोधी पक्षामध्ये आहोत. ही लढाई करत असताना चांगल्या प्रकारचं लोकांमध्ये भावना जर निर्माण झाली, मग आमचा एक अध्यक्ष निवडून आला, त्यांच्यासमोर पुन्हा पूर्ण ताकद लावली होती. पण गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी जनतेसाठी जे काम केलं होतं, सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकारी त्यांना जनते निवडून दिला, हा इतिहास जळगावमध्ये पाहिलेला आहे. तोच आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न करू. मला माहिती आहे की समोरच्या सत्तेमध्ये असलेल्या लोकांच्या असलेल्या सर्व ताकदीच्या समोर आम्ही कमी पडतो, पण जनमत उभं करण्याचा प्रयत्न आम्ही करावा, अशा प्रकारची सूचना आम्ही केली आहे. तुम्हाला 1.5 महिन्याची मुदत दिलेल्या 1.5 महिन्यामध्ये या ठिकाणी पक्ष कागदावर राहणार नाही. त्या ठिकाणी पक्ष तर बांधला जाईल, पण आमचे सगळे महाराष्ट्रातले जेवढे नेते आहेत त्यांना सुद्धा आम्ही दौरे करायला लावू, मतदार संघवाही दौरे करू आणि माझ्यापासून ती सुरुवात करणार. तुम्ही सांगितलं की आता कार्यकर्त्यांना 2 महिने डेप्युटीमध्ये दिले जातील, प्रत्यक्ष फील्डवर काम करावं लागेल, पक्षासाठी वर्षभर द्यावं लागेल. पण गेल्या काही निवडणुकांचा जर आपण काळ पाहिला तर नेत्यांनीच कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडल्याचं चित्र होतं. आपण महापालिका निवडणुकीचं आता उदाहरण घेऊ. समोर भाजप सारखा, शिवसेनेसारखा आताच्या घडीला तर दिग्गजच म्हणता येईल असे पक्ष होते. साध्या नेत्यांचे सभा होऊ शकला नाही, कॉर्नर सभा होऊ शकल्या नाही. अशी परिस्थिती असताना जर तुम्ही कार्यकर्त्यांकडून अपेक्षा ठेवत असाल, नेत्यांकडून त्यांना पाठबळ मिळत नाही, दुसरीकडे स्थानिक नेत्यांच्या बदलत्या भूमिका आहेत, अशा परिस्थितीमुळे कार्यकर्ते कात्रीत सापडलेले, तर नेत्यांना शिस्त का नाही? मी स्पष्ट करतो, मागच्या वेळा निवडणुकीचा पिरियड हा एवढा कमी होता कालावधी आणि सगळे नेते आमचे त्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये अडकले होते. मी स्वतः इथे जळगावला आलो होतो, परंतु या सर्व प्रक्रियेतून वेळ देता आला नाही. जेवढ्यांना शक्य होते तेवढे येऊन त्या ठिकाणी मदत करत होते. आता मी तुम्हाला परत सांगतो की कुठलीही स्थानिक पातळीवर कुठल्याही प्रकारचा निर्णय प्रक्रिया घेण्याचे अधिकार आता राहणार नाही, निर्णय बदलण्याचे अधिकार राहणार नाही. राज्य स्तरावर जे काही निर्णय होतील किंवा निर्णय त्या बाबतीमध्ये काय करायचा हा निर्णय होईल त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न हा जिल्हा स्तरावर केला जाईल. स्वतंत्रपणाने निर्णय घेण्याचे अधिकार राहणार नाही, हे स्पष्ट करतो. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे वस्तुस्थिती आहे की मागच्या वेळेला आम्ही थोडस या असलेल्या प्रक्रियेमध्ये कमी पडलो तर कमी पडलो आहे, ते कबूल करायला पाहिजे. फक्त ते पुढे कशा पद्धतीने आपल्याला दुरुस्त करता येईल, म्हणूनच आत्ताच आम्हाला कुठल्या निवडणुका लढवायच्या याच्याबद्दलचा अहवाल तयार करायला मी लावलेला आहे आणि तो अहवाल तयार झाला की मग आम्ही त्याप्रमाणे त्या असलेल्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न करू. परंतु एक आहे की सत्तेमध्ये असलेल्या लोकांची, तुम्हाला पण माहिती आहे, तुम्ही उघड फक्त बोलत नाही, की निवडून येण्याची जी काय त्यांची स्ट्रॅटर्जी आहे, ती स्ट्रॅटर्जी ही आम्ही त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला तरी यशस्वी होऊ शकणार हे मला पण माहिती आहे. परंतु तरी सुद्धा आमचा कार्यकर्ता सक्षमतेने लढण्यासाठी आजही तयार आहे. विशेषतः आज जर बघितलं असेल, अनेक लोकांनी पद घेतलेला आहे. याचा अर्थ असा आहे, लोकशाही टिक करण्यासाठी आम्ही लढतोय, याला पाठिंबा आमचा कार्यकर्ते देतोय, त्याला भविष्यात ताकद देण्याची जबाबदारी आमची नाही. सर, प्रेस झाली त्यावेळेस असं वाटतं की तयारी झाली पण इलेक्शन मध्ये मात्र पूर्ण उमेदवार सुद्धा झाले, मग ही सोहळ्याची किंवा म्हणजे काही मॅनेज प्रकार होता की काय काही नाही. महानगरपालिका, महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतीच्या वेळेला राज्य स्तरावर आमची स्वर्गवासी अजितदादा पवार यांच्या बरोबर आमची चर्चा चालू होती. महाविकास आघाडी म्हणून आमची चर्चा चालू होती. त्या ठिकाणी काही पॉलिसी निर्णय घेतल्यामुळे तो गोंधळ झाला, त्याचा आम्हाला निश्चितपणाने फटका पडला, हे मान्य करावं लागेल. कार्यकर्त्यांची भावना होती की आपण काही हो, पण कार्यकर्त्याला संधी द्यावी आणि त्या कार्यकर्त्याला संधी दिली तर तो कार्यकर्ता उभा राहील आणि तो पक्षाची प्रामाणिक राहील. परंतु त्या असल्या सगळ्याच्या राजकीय परिस्थितीनुसार आम्ही काही जुळण्या करण्यासाठी किंवा आघाडी करण्यासाठी पुढे पावले घेतली होती. त्याच्या बाबतीमध्ये परत आता सांगतो की ज्या वेळा वरच्या लेवलवर आघाडी होते तेव्हा जिल्हा स्तरावर त्याची अंमलबजावणी केली जाते का याचा अभ्यास करणं आमचं गरजेचं आहे. मला वाटतं की राज्याच्या आमच्या महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांशी आम्ही बसणार आहोत
की नंतर आम्ही निवडणुका झाल्यानंतर जी धावपळ करतो त्या अगोदरच त्याच्या संदर्भातली सुधारणा घेऊन एक वाक्यता आणण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. तो केला तरच होईल. नाहीतर काय होतं, कार्यकर्ता खाली वरून आलेल्या अंमलबजावणी किंवा त्याच्या निर्णयाची प्रक्रिया राबवण्यासाठी तो मग स्वतंत्रपणे स्वतःचा कधीतरी निर्णय घेतो आणि त्याचा अडचणीचा भाग हा येणाऱ्या काळामध्ये होतो. स्वबळाची भाषा केलेली जरी असली तरी स्वबळावर आम्ही तिथं लढवण्याच्या संदर्भामध्ये ज्या काही निर्णय घेतले होते आघाडीच्या, त्यामुळे निर्णय घेतले होते. बाकी येणाऱ्या काळामध्ये आज मी कार्यकर्त्यांना सांगितलंय, आपल्याला ज्या निवडणुका लढवायच्या आहेत त्या आपण लढवायच्या, तिथं तडजोड करायची नसेल 100%च निवडून येणार असतात आणि तो चान्स असेल तिथं बाकी आम्ही कुठल्या आता याच्या पुढे तडजोड करणार नाही. सर, आपल्या पक्षातले काही बडे चेहरे जे आहेत ते इतर पक्षांच्या संपर्कात असल्याच्या बातम्या हा? आपल्या पक्षातले काही बडे चेहरे आहेत, बडे नेत्यांची नाव आहेत, ते दुसऱ्या पक्षाच्या संपर्कात असल्याची बातमी. त्या त्या संदर्भात पक्षाची- काही चर्चा विचार विनिमय झालाय कुठे? त्या पक्षाची भूक किती आहे मलाच कळत नाही. त्यांच्या पक्षामध्ये कार्यकर्ते आहेत ना, त्यांना कधी संधी देणार आहेत का नाही? का दुसऱ्या पक्षाची लोक घ्यायची, नेते घ्यायचे आणि आपला पक्ष वाढवायचा आणि देश काबीज केला म्हणून सांगायचा हा फुगा आहे. ज्यावेळेला बदल होतो ना त्यावेळेला ते सगळे जसे ह्या काठावर तिथे उडी मारणार आहे ते लगेच काठ बदलायला लगेच तयार होते. मला वाटतं की आम्ही हीच काळजी घेऊ की आता जो आमच्यावर राहणार आहे तो भले कार्यकर्ता आणि नेता म्हणून आहे, त्याला ताकद देण्याचा प्रयत्न करू. मला माहित नाही की कोण आता दुसऱ्या पक्षामध्ये जाण्यासाठी आमचा कोण नेता आहे. मला वाटतं की आमच्याकडे बसलेले आमचे फक्त एवढेच नेते राहिलेले आहेत, मोठा नेताच कोण नाही आहे. आता ह्याच लोकांना मोठं करण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि जे पक्षाची प्रामाणिक राहतील अशा लोकांना ताकद देऊ. साहेब, राज्यात असं आहे की आपल्याकडे आपल्या एक अध्यक्ष त्या पत्र झालेले आहे. त्यांनी ते आरोप लावला की संजय सावकर यांनी चुकीचे कागदपत्र बनवून आजच्या परिस्थितीला त्या अपात्र झाल्यानंतर आपल्या पक्षातील एकच बड्या नेत्यांनी एक शब्द काढले आणि कुठेतरी एकाची पडल्याची अजिबात नाही. त्यांच्याशी प्रमुखांशी आमची चर्चा चालू आहे, भावांची चर्चा चालू आहे. पक्षाच्या सरकाराच्या वेळेला आम्ही त्यांच्याशी अध्यक्षांशी पण बोललेलो आहे. त्यांनी ज्या ज्या वेळेला पक्षाशी बोलतो त्यावेळेला त्यांनी पण मला एक सांगतो, लोकशाहीला कधी आपण मानणार आहोत म्हणजे निवडून आला की त्या निवडून आलेल्याला अपात्र करायचा आणि परत सत्तेचा वापर करून लगेच त्या ठिकाणी हे एकच केस नाही आहे. अशा 2-3 केस आहेत ज्यांच्या महाराष्ट्रामध्ये विरोधातला माणूस निवडून आलेला आहे त्याला अपात्र करण्यासाठी लगेच खेळी दिली जाते. आता सातारा जिल्ह्याची जिल्हा परिषद आपण बघितली, म्हणजे सत्तेचा वापर करून विरोधातली घेतलेली सत्ता परत मिळवण्यासाठी ज्या सत्तेचा उपयोग केला जातो, शेवटी कायदेशीरच लढाई लढायला लागणार आहे. ही कायदेशीर लढाई आपण लढतो. सर, राज्यात पोलीस भरतीमध्ये मोठा घोटाळा झाल्याचं चित्र समोर येत आहे. एसआरपीएफ 2 येथे झालेल्या पोलीस भरतीमध्ये 85 प्रश्न हे खासगी प्रकाशनांमधून या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत. 3,977 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यावरूनच काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे, तसेच रोहित नेत्यांनी देखील पोस्ट केली. नाही, हा विषय मला माहित नाही परंतु एक आहे की भरती प्रक्रिया जी आहे ती निपक्षपातीने झाली पाहिजे. एक तर पोलीस भरतीत आता होत नाहीये. पोलीस भरती करण्याच्या संदर्भात त्या जागा रिक्त राहिलेल्या आहेत. मागच्या वेळेला 12,000 पोलीस भरती करतो म्हणून सांगितलं. काही महिन्यापूर्वी मुख्यमंत्री बोलले की आता लगेच पोलिसांची भरती करणार आहे. मला वाटतं की या भरती प्रक्रियेतून राज्यामध्ये जो कोणी तरुण मेहनत करत असतो, मागे सुद्धा एक आंदोलन झालं होतं की आम्हाला वयोमर्यादा वाढवून द्यावी, कारण पोलीस भरती न झाल्यामुळे ज्यांची पात्रतेच्या असलेल्या वयामर्यादेतून ते अट शिथिल करावी म्हणून महाराष्ट्रामध्ये आंदोलन केलं होतं. आम्ही आवाज उठवला होता. मला वाटतं की या सर्व प्रक्रिया करत असताना त्यात जर भ्रष्टाचार झाला असेल तर सरकारचा हा फेल्युअर आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये चौकशी करावी अशा प्रकारची मागणी आम्ही करतो. पश्चिम बंगाल पश्चिम बंगालच्या ठिकाणावर काल जयंत पाटलांनी भाजप केलेला आहे. त्यांनी म्हटलंय की खूप मेहनत पक्षी घेतली, त्या शब्दात त्यांनी आम्ही केलंय. तुम्ही कसं पाहताय त्याला? नाही, असं आहे की राज्यातल्या ज्या देशातल्या ज्या काही 4-5 राज्यातल्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीचा कल बघला. मी त्या दिवशी सांगितलं कल झाल्या काही पक्ष या राज्यामध्ये आपण कसं निवडून यावं याची प्लॅनिंग करतो. भाजपने प्लॅनिंग केलं का? जयंत पाटील प्लॅनिंग केलं. ते करताना फक्त माझा दुसरा आरोप असा होता की निवडून येण्यासाठी लोकशाहीने त्या निवडणुका झाल्या. कशा पद्धतीने निवडून येण्यासाठी
वेगवेगळ्या प्रकारच्या वृत्त्या लढवल्या जातात, कधी धर्मवाद केला जातो, कधी वेगवेगळ्या प्रकारचे विषय केले जातात. परंतु ते करत असताना सुद्धा पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि ममता दीदींच्या पक्षामध्ये फरक किती आहे पर्सेंटेजचा? 91 लाख लोक मतं कमी करत होते, कोर्टामध्ये गेले, त्यातल्या काही निर्णयाच्या वरती त्या लोकांना मिळाले. त्यानंतर राजकीय शासकीय यंत्रणा वापरली गेली, निवडून येण्यासाठी प्लॅनिंग केलं गेलं. देशाचे 2 नेते तिथं 15-15, 20-20 दिवस मुक्काम करतायत. म्हणजे देशाचा सगळा कारभार चांगला चाललेला आहे. इराण अमेरिकाचं युद्ध या गांभीर्य नाही, पण ममता बॅनर्जीला पाडायचं आणि पश्चिम बंगाल ताब्यात घ्यायचं म्हणून देशाची पूर्ण ताकद तिथे जर लागत असेल तर मला वाटतं की या बाबतीमधला त्यांचा विजय आहे. तामिळनाडूमध्ये काय झालेलं आहे? तामिळनाडूमध्ये ज्या पक्षाला त्या ठिकाणी यश मिळालं, समाजाचं दुर्विनीकरण करायचं, विभाजन करायचं आणि त्यातून मताचा फायदा घ्यायचा. सत्ता विरोधातला जो माणूस आहे तो सत्तेपासून दूर गेला पाहिजे. स्टॅलिन असेल, ममता बॅनर्जी असेल, महाराष्ट्र असेल, अनेक राज्यामध्ये जी लोक आपल्या विचाराची नाही त्या लोकांना कुठल्याही परिस्थितीमध्ये पराभूत केलं पाहिजे. यासाठी जी काय स्ट्रॅटेजी ठरवली जाते ती स्ट्रॅटेजी करण्यामध्ये ते यशस्वी होतात हे प्रत्यंतर आलेलं आहे. परंतु नवीन समीकरण आता नवीन आलेली आहे की आता निवडणुका जाहीर केल्यानंतर योजनेचा पाऊस पाडला जातो. मला कळत नाही की त्याच्यात आचारसंहिता लागते का नाही. जर लग्नासाठी 8 ग्राम, त्यानंतर 9 गॅस सिलेंडर, सिल्कच्या साड्या, ह्या योजना इतक्या आता पुढे यायला लागल्या. त्या योजनेतून वेगवेगळ्या योजना म्हणजे 8 का 10 योजना दिल्या, त्यातून त्या पक्षाला यश मिळालं असं म्हटलं जातं. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणीच्या बाबतीमध्ये योजना जाहीर केली, आता तिथं 3,000 दिल्या गेल्या. आता पुढच्या निवडणुकीला तो किती कुठल्या योजना येतील सांगता येत नाही. परंतु ह्या निवडणुकीच्या आयोगाच्या आचारसंहितेत येते का मला कळत नाही. आश्वासन देणं म्हणजे हा निवडणूक आयोगाचा वर्त निवडणुकीच्या बाबतीमध्ये झालेला विरोधच आहे. आणि मला वाटतं की त्याच्या संदर्भामध्ये निवडणूक बोलत नाही. मग अशाच योजना जर जाहीर करायच्या असेल तर 12 महिने जो शेतकरी आता अडकला जातो त्यांच्या बाबतीमधला निर्णय असेल. अनेक प्रश्न आहेत, आत्महत्या होते, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होतो. देशामध्ये आज अस्थिरता निर्माण झालेली आहे. काही समाजाला वाटतं की आम्ही अस्थिर आहोत. या पद्धतीने जे काही देश अस्थिर झालेला आहे त्याच्याबद्दल कोणी काही बोलत नाही. मला वाटतं की ह्या अशा प्रकारच्या निवडणुकीच्या प्रक्रिया राहिल्या तर मला वाटतं आता भविष्य काळामध्ये निवडणुका लागल्यानंतरच योजनाचा पाऊस होईल आणि 5 वर्ष पण जनतेने त्याच्यावर अपेक्षित राहावं असं काळ येतो का अशी शंका आहे. इलेक्शनच्या काय होतं की मोठ्या विश्वासाने विश्वास यायला पाहिजे निवडून देतात, मात्र तेच सदस्यांनंतर सत्ताधारी पक्षाकडे जातात असं कळतं. जिल्हा परिषद काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांबाबत मागे पण झालेलं आहे. तर या प्रकारे कसं ज्या वेळेला तिकीट आणि देताना पक्षाचं नियंत्रण त्या सदस्यांवर नंतर का नाही हा मोठा विषय. काय आहे मी मागे सांगितलं ते असं आहे की तो माणसाचा दोष नाही, तो योजनेचा दोष आहे. तर एकेकाला 5 कोटी, 10 कोटी, 20 कोटीचे वापर जरी मिळाला असेल, एका सदस्य निवडून एका पक्षावर आला आणि तो पक्षावर निवडून आल्यानंतर उपनगराध्यक्षाला हात वरती करतो, डिस्क्वालिफिकेशन, अपात्र, ही नीती राहील नाही पूर्वी होती ना. सरळ सरळ सांगितलं जातं तू 5 वर्ष अपात्र होणार नाही, त्याची काळजी आम्ही जे आमच्याकडे जे खात आहे. आणि 10-20 कोटी मिळत असेल तो तिथं जाऊन तरी काय भेटणार, एवढे पैसे मला मिळणार तर मी अपात्र झालो तरी चालतोय. भीती कायद्याची तर राहिलीच नाही. निवडणूक आयोगाकडे हिअरिंग आहे, हिअरिंग दिल्यानंतर परत तो चॅलेंज करणार, त्याला अपीलच जायचं. कायदा काय तर आज राज्यामध्ये ज्यावेळेला अधिवेशन झालं त्यावेळेला आपल्याकडे अधिकार घ्यावा म्हणून कोर्टाचा अधिकार काढून घेतला. ही कुठली लोकशाही आहे? पण हे घटना घडणार आहे. फक्त आता प्रामाणिकपणाने फक्त आम्ही या पक्षावर निवडून आलो तेवढीच लोक आता प्रामाणिक राहतील हे चित्र सध्या या देशात राज्यात दिसून येतं. नरसरवाडीच्या घटनेत जे आहे राज्यात सत्ता होत्या त्यांनी शिंदेने म्हटलंय की गृहमंत्री बदलला पाहिजे, त्यांनी राजीनामा द्यावा. कोणी? प्रणिती शिंदेने म्हटलंय कोणाला? राजीनामा दिला पाहिजे असं म्हटलंय. दुसरीकडे आपल्याला दमाने म्हणतात की आपल्याला राज्याला पूर्ण वेळ गृहमंत्री मिळाला पाहिजे. आज गृह खातं जर बघितलं गेलं असेल, आपण सगळ्यांनी बघा, आज ज्या पद्धतीने कायद्याची भीती ही कोणालाही राहिलेली नाही. माझ्या पाठीमागं कोणतरी आहे, मला कोणतरी वाचवणार आहे, हे ज्यावेळेला सिद्ध होतं त्यावेळेला क्राईम वाढतो. राजकीय पाठबळ आणि राजकीय वरदहस्त मिळालं
अधिकाऱ्याला मिळालं आणि गुन्हेगाराला मिळालं. या प्रमाण वाढतं ना. आज पालघरला सुद्धा घटना घडली ना. ते बंधुभावाने आज सुद्धा पालघरमध्ये अत्याचार केला. म्हणजे एवढ्या घटना रोज घडत असताना सुद्धा या बघितल्यानंतर सुद्धा लोकांना भीती वाटत नसेल. आणि तशा पद्धतीने जर कायदा व्यवस्थेच्या बाबतीमध्ये जे कायद्याच्या त्रुटी आहे, काल आमच्या ताईंनी सांगितलं होतं शक्ती बिलाबाबतीत. मला खरं सांगू, शक्ती बिलाच्या बाबतीत त्या कमिटीमध्ये मी आहे. परवाच्या दिवशी मागच्या अधिवेशनामध्ये बिल आलं होतं. त्या बिलामध्ये मुख्यमंत्र्यांचा प्रोसिडिंग बघा. त्यांनी काय सांगितलं की शक्ती बिलापेक्षा जास्त कडक कायदा. शक्ती बिल आणि हा जो बिल आहे केंद्रीय बिल, त्यामध्ये फरक काही नाही. शक्ती बिलापेक्षा जास्त कायदा जो आहे त्या कायद्याची तरतूद करण्यासाठी काही सुधारणा मागच्या अधिवेशनात घेतलेल्या आहे. ते बिल पण मंजूर केलं आहे. पण त्यामध्ये ज्या बिलात दुरुस्ती केलेली आहे, एवढा कडक कायदा जर राज्याचे मुख्यमंत्री सांगताय की आहे, मग तो कायदा असताना सुद्धा अशा घटना घडत असतील तर कायद्याला काहीतरी बदल किंवा धाक करायचा असेल. इतर राष्ट्राचं मी बोलत नाही. ते म्हणाले की आपल्याकडे लोकशाही आहे, कोर्टानं गुन्हेगारांना शिक्षा दिली जाते. माझ्या माहितीप्रमाणे त्यासाठी विलंब जो लागतोय, असं ताईंनी सांगितलं होतं की तात्काळ हा निकाल फास्ट ट्रॅक केल्यानंतर सुद्धा 1.5-2 वर्ष त्याला काही होत नाही. फास्ट ट्रॅक म्हणजे काय? 1 महिन्याच्या आत याचा निकाल लावावा आणि त्याला फाशी द्यायला द्यावी, असा काहीतरी निर्णय लगेच घ्यावा. मग यांनी सांगितल्याप्रमाणे स्वतंत्र कोर्ट करा ना. या स्वतंत्र कोर्टामध्ये स्वतंत्र जज ठेवा आणि त्यांनी महिन्याच्या आतच याचा निकाल लावून टाकायचा. मग ती कायद्याची भीती काहीतरी होईल, नाहीतर त्याच्यावर काही फरक होत नाही. म्हणून गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा ही जी मागणी आहे, गृहमंत्र्यांनी त्या पद्धतीने राजीनामा दिलाच पाहिजे. कारण आता ह्या कायदा सुव्यवस्थेमध्ये जो प्रश्न उभा राहिलेला आहे त्याच्यावर त्याच्या पद्धतीने त्याने निर्णय घेतलाच पाहिजे. सर 2029 ची निवडणूक आहे ती शिवसेना आणि भाजपमध्ये होती अशी राष्ट्रीय वर्तुळात प्रमुख लढती अशी होती आणि त्याच्यामधून भाजपने शिवसेनेत संघर्ष होत असतो. तुमच्या मला वाटतं कोरेगाव मतदारसंघात ते दिसलेलं आहे. तिथं मोठी नाही, आजही मी सांगतो या राज्यामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये भाजप, शिंदे सेना आणि त्याचबरोबर अजितदादा पक्ष आहे. परंतु इतर राज्यात आणि देशाचं असलेलं राजकारण बघितलं तर या देशामधल्या राज्यामध्ये त्या ठिकाणी मित्र पक्षाच्या माध्यमातून शिरकाव केला जातो, मग तो पक्ष संपवला जातो. ही भाजपची आत्याचा इतिहास आहे. या राज्यामध्ये सुद्धा आजच्या घडीला अशी परिस्थिती आहे. या राज्यामध्ये शिंदे सेना, भाजप आणि अजितदादा गट या 3 गटामध्ये एक वेगळ्या प्रकारची ईर्ष्या आणि स्पर्धा चाललेली आहे. प्रत्येक जण आपल्या अस्तित्वासाठी लढतो. भाजपची सर्वांना आमच्यापेक्षा भीती त्यांना जास्त आहे आणि त्यांना साहजिकच आहे. प्रत्येक जण त्याच्या पद्धती लढाई करतोय. त्या लढाईचा परिपाक म्हणून मागच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला जी काही घटना घडल्या त्या बघितल्यानंतर त्याच्यामध्ये शिक्कामोर्तब होतोय आणि या सर्व गोष्टीचा विचार करता चालू आहे. देशवाल्याला थांबायला पाहिजे. आम्ही माझ्यापासून सगळ्या नेते इथं समोर उभे आहेत. कोणी नेते नाही. सगळे अंगाला बाजूला करतो, कोणी बाजूला आहे. आम्ही समजत नाही तुम्ही काय बोलताय ते आम्हाला कसं काय नाही. तर मग त्यांना खुर्ची द्या बसायला. त्यांना या सर्व गोष्टीतून एक आपल्याला कळून येत आहे, ही ईर्ष्या वाढलेली आहे आणि शिंदे सेना आणि भाजप आणि अजितदादा या सर्वांना अस्तित्वासाठी भाजप लढायला लावतोय. पण मी तुम्हाला खात्री देतो त्यांच्या स्पर्धा होणार नाही. सगळे आम्ही एकत्र आल्यानंतर पर्याय उभा राहिला तर जनता ही निवडणूक हातात घेईल आणि 2029ला जी आम्ही आज तयारी करतोय त्याची पाया उभा करत असताना 100% पुढच्या वेळेला परिवर्तन होईल एवढा विश्वास मला आहे. अत्याचार प्रकरणामध्ये निवडणूक आलेली 2 पक्षाचं निर्णय चर्चा होतात. काँग्रेसचं निर्णय चर्चा होतं, वरती नेते चर्चा करतात, खाली कार्यकर्ते सभेत राहतात आणि निवडणुका अंतराविषयी बोलतो. चर्चा पत्रकारच करतायत असं आम्हाला वाटायला लागलंय. मी 10 वेळा सांगितलेलं आहे, विलिनीकरणाचा विषय आम्ही संपवलेला आहे. विलिनीकरणाच्या बाबतीमधली चर्चा सातत्याने काही लोक जाणीवपूर्वक उभं करतायत, जेणेकरून आमचे कार्यकर्ते आणि संभ्रमावस्थेत जात आहेत. आम्ही स्पष्ट शब्दात सांगितलंय, संघटना आम्ही स्वतःच्या ताकदीवर उभा करून लढवणार आहोत. विलिनीकरणाचा विषय इथे नाही आणि नाही. अत्याचार प्रकरणामध्ये विचार करायला गेला तर साधारण
मंत्रिमंडळामध्ये परिस्थिती आणि कायदा बदलण्याची आपण विचार पॅरल रूल जे असतील त्यांना पॅरल रूल देणार नाही असं मुख्यमंत्र्यांची देखील मंत्रिमंडळात चर्चा पॅरल असला आणि पॅरल मिळणार नाही हा काय पर्याय होतो पॅरलवर असला की त्याला पॅरल मिळणार नाही याला पर्याय होत नाही आणि काय कायदा सुरक्षा होत नाही कायद्याचा धाक असावा की असं केल्यानंतर जरा इतर राष्ट्रामध्ये तिथल्या तिथं त्याला गोळ्या घालतात तिथं मृत्यूदंड देतात तिथं त्याच्या हात छापले जातात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये नाही म्हणजे आता हा पॅरोलर होता म्हणून त्यांनी गुन्हा केला म्हणून आता याच्या पुढे कुठल्या आरोपीला पॅरोल देणार नाही हा कुठला पर्याय आला मंत्रिमंडळाचा आम्ही सांगितल्याप्रमाणे 1 महिन्यामध्ये त्याला फाशी देऊन टाका ना तुमच्या त्रुटी काय मग वकील मिळतो वकील आपली बुद्धिमत्ता दाखवतो मग त्यातून त्याला पॅरोल मिळतो मग तो परत येऊन बाहेर गुन्हा करतो त्याला पॅरोलच भेटण्यापेक्षा 1 महिन्याचा त्याचा निकाल लावून टाका आणि प्रत्येक वेळेला कायदा सुव्यवस्था राखण्याच्या संदर्भातला नियम करत असताना पोलिसांचा जरा तरी दबाव होऊ द्या ना पोलिसांचा आता तुम्हाला एक घटना सांगतो सातपेढेला घटना घडली ज्या मुलीवर अत्याचार केला त्या मुलीवर अत्याचार केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करायला टाळलं त्याला मग प्रेशर लोकांनी आंदोलन केलं अटक केली बाहेर आल्यानंतर ज्यांनी साक्ष दिली त्या 13 वर्षाच्या मुलीचा त्याने परत खून केला किती गुन्हेगार उदाहरणं देऊ आपण सर एकनाथ शिंदे हा एकनाथ शिंदे जे आहे मंत्रिमंडळात फेरबदल करणार आहेत दिवाळीच्या आधी मागणी केल्या जाण्याची चर्चा देखील आहे कोणाची शिंदेच्या मंत्रिमंडळामध्ये फेरबदल करणार आहेत निष्क्रिय मंत्र्यांना असं आहे की तो त्यांचा निर्णय आहे महायुतीमध्ये कोणाला बसवायचं कोणाला मंत्रिमंडळात बदल करायचा कोणाला घ्यायचा त्यांच्या पक्षाचा निर्णय महायुतीचा आहे त्यामुळे त्यांना काय निर्णय घ्यायचा तर ते घेतील ऑलवेज वाटतं हा? त्यांच्यामध्ये ऑलवेज आहे असं वाटतं मी आज पहिल्यापासून कुठंच आलेलं नाहीये सगळे 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 आता सुद्धा सगळे अशाच पद्धतीने आहे की आपण सुरक्षित आहोत का ठीक आहे धन्यवाद हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी एकमेव.